श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणानिधे, आगम अगोचर विशाल बुद्धे, सकळ मुनिमान सहृदय वृंदे, उद्यान वाटे आनंदाचे। हे योगिमान सरंजनी, पंढरीशा मूळ पीठणी, पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी, उभी अससी विटेवरी। सौम्य दिससी परिनीटक, बहुतठक चित्तचालक, भक्तमान स्वभावहारक, छिनाल सुकृत उरोनेदी। पहा कैसी बकासमान, नासाग्रभागी दृष्टी देऊन, कोणी म्हणेल गरीबावाण, चांगुलपण मिरवी तसे। परीही अंतरेची खूण, नरहरी मालू एकची जाणे, भक्ती विषयी लंपट वासना, मना माझी हुटहुटी। सुकर्म हृदया घालूनी हात, युक्ती प्रयुक्ती काढूनी घेत, पुढे पुढे होऊनी कार्यार्थ, आपुले त्या संपादी। पहा दामाजीचे दायघन, गटकन गिळिले अभिलाषून, कंगाल वृत्ती सोंग धरून, देव महार झाला असे। नरहरी सबळ सुवर्ण कर्म, तयाच्या विषयी वरिला काम, भांडावे तो जन्मोजन्म, शिवमौळी राहतसे। कुब्जा दादुला वाकडा तिकुडा, नाही म्हणे तिला झाला पुंडा, वृंदा पुरुषही जाडा, स्मशान वस्ती केलीसे। ठकवोनी मारिला काळयवन, 16 सहस्र दादुला होऊन, शेवटी न पावे समाधान, ब्रह्मस्थिती वरिलीसे। चक्षुगोचर होत जे जे, ते मागू शके अति निर्लज्जे, सुदामाचे पृथुक खाजे, कोरडे न म्हणे सहसाही। कायवरिला मृत्यू दुकाळाने, द्रौपदीची खाय भाजी पाने, हात बोडवूनी लाजिरवाणे, मिटक्या मारुनी भक्षीतसे। शबरीची बोरे उच्छिष्ट पाहून, न म्हणी भक्षी मन लावून, चोखियाचा पदार्थ गोड पाहून, हृदा सहित सारी तसे। नामा बाळ ठकवूनी त्वरित, नैवेद्य भक्षित हातो हात, तस्मात् किती दुर्गुणात सद्गुणाते आणावे। असो ऐसे परमठकणी, येऊनी बैसली ग्रंथश्रेणी, मम चित्ताते समूळ घेऊनी, पायांपासी ठेवितसे। असो तिचे वरदे करून, श्रोते ऐका आता कथन, श्रीमच्छिंद्र योगी पूर्ण, हिंगळा कारणी संचरला। मागील अध्यायी कथन, मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन, शेवटी प्रीती विनटून, हिंगळाख्यस्थाना पावले। ती ज्वाळामुखी भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती, तेथे जाऊनी द्वाराप्रती, मच्छिंद्रनाथ पोचले। तव ते द्वार पाहता क्षिती, उंच बाहू सार्धशत, औरस चौरस षडशत, विराजलेसे द्वारते। ते द्वारी प्रचंड, अष्टभैरव महाधेंड, त्यांनी नाथपंथ पाहुनी वितंड, चित्तात कामना उदेली। नागपत्र अश्वत्थ ठायी, मच्छिंद्रनाथ हा गोसावी, नेमाचरणी विद्या प्रवाही, प्रसन्न केले देवाते। तरी शाबरी विद्या कवित, येणे केले वरदस्थित, तपीते प्रांजळ कायस्थ, केवी झाले ते पाहू। ऐसा काम धरूनी पोटी, युद्धरीतीच्या सुखालोटी, अष्टही भैरवत एक थाटी, प्रत्यक्ष झाले द्वाराते। अंगे नेमूनी संन्यास रूपा,
देह पंकजा दावूनी तद्रुपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग येरू म्हणे शक्तिदर्शन घेणे उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यासधाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगिया ऐक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी येथे कामना स्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसोनी त्याप्रत मार्गापरी योजितसो अगापुमांसा प्राणी शब्दरचने दिसून येता चित्तकामने त्या प्रसादूनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि पाप कलह अर्थधूर्जटी आमुते दिसूनी येता दृष्टी त्यासी मागे परतवूनी राहटी तो पुरुष दर्शनासी मिरवेना तस्मात् वागोत्तराचे देठी प्रसाद मिरविला हो शेवटी तरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योगद्रुमा पापपुण्यांचा झाडा आम्हा दर्शवोनी दर्शनकामा स्वस्थ करी रतिसुखा अंतरी आला अर्थकंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वारसाकडे होते अतिसान गुंते करिता अनृत भाषण मग त्याते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात् तुमची कर्मराहटी झाली जैसी मही पाठी ती ते दर्शवूनी वाग्दिवटी दर्शनाते दर्शिजे येरू म्हणे द्वारस्थ बापा आम्ही नेणो पुण्यपापा कर्म सुकर्म अर्थकंदर्पा ईश्वरी अर्थी केले असे जैसे या लहारा भास उभय नातळे त्या सुखास हर्षदरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे तो नौका सरिता तोई जात दो थडी रुख दिसती पळत दो थडींचा बा एक साक्षीवंत रुखा पळनेणेची की तो व्यक्त बहु घटक्षिती अंतरदिवटा बहुगभस्ती परी त्याची सदा दीप्ती नयनी मिरवे महाराजा तुटूनी नीती पुण्यद्रुमा आम्ही नेणो पावुली उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय देह धरिल्या पोटी कर्मा कर्म उभे राहटी मिरवले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बा तयाच्या गृहकपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपूनी कर्मा प्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचूनी धन नातळे कदा हाटींचे कण तरी कर्मा कर्म जल्पल्या विण अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही कामसरिता मिरविल्याही तेणे दर्शने अंबापायी संगमाते मिरवेल ना तरी गौण धरूनी पोटी वदता अर्थ न लाधे जेठी प्रांजळ वदकी शेवटी फिरुनी जाशील माघारा तुवा प्रांजळ वदल्या विण करू न देऊ तुझे गमन बहुचावटी जल्पल्यान शिक्षा पावसी येथे तू ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासनी उदेला आदित्यसुत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशक हो जो महाप्रळय भद्ररुद्र तो ग्रासूनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महींद्र काय असे मशक हो ऐसी ऐकता मच्छिंद्र गोष्टी परमक्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडूनी उबला कोटी प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी महाखगी जाऊनिया
तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्धपर्व, कोणी त्रिशूळ परशु गांडीव तणत्कारिले ते समयी, तो परजोनी असिलता मुद्गल गुरु जा परम कठिणता, अंकुशबरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे, गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट, ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळूनी उठावले, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी वोपिला हस्त, जय जय श्री गुरुराज दत्त म्हणूनी भस्म करी कवळूनी, दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव, म्हणे मित्रा वरुण देव सिद्ध असोत मम काजा, अश्विनी वरुण अग्निवात धरामरादि वज्रनाथ, गणगंधर्व तरंगिणीवत सिद्ध असोत आम्हाते, बुद्धिसिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार, त्या सर्वाते नमस्कार साह्य असोत आमुते, ऐसी जल्पुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती, युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वांसी, मग वज्र पंजर प्रयोग भूती धरास्त्रे नेमूनी शक्र दैवती, मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चितसे, तेणे शरीर वज्राहून ते समयी झाले अतिकठिण, मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले, यावया ते कराल आळस तरी मातृपितृ शपथेस, गुरु धिक्कारुनी निर्बळ यश मुखा काळे कराल की, मग जिणे संदेहरूपी मिरवणे येथे मम कंदर्पी, उडी सांडूनी कोरडे कुपी प्राण त्यजावा हे बरेच, ऐसी ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी, मग शस्त्रे शिखानाथ विधानी कवळू पाहती ग्रासावया, जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती उतावेळ, म्हणे येथे यांचा काळ चिताभस्मी मेळवा, मग नाथ शरीरा लक्षूनी अष्ट शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्ट, त्रिशूळ फरशते नीट दणाणीत अंगाते, अंकुश परज गुर्ज मुद्गर मांडू गदा भाल चक्र, गुंफी खंजीर बरची असिल सबळ प्रहारे भेदिती, परीतो शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळ मानीत, शस्त्रवृष्टी घनवर्षत मच्छिंद्र पर्वत झालासे, ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र, मग परमकोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पै झाले, एकी निर्मिला वातशर दुजी निर्मिला कामास्त्र तीव्र, तिजे निर्मिले वासव अस्त्र महाशक्ती आगळीते, चौथी योजिले नागास्त्र बंधन जे महातक्षकाहूनी दारुण, पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे, सहावे रुद्रास्त्र प्रलय काळ की भक्षू पाहे ब्रह्मांड सकळ, सातवे दानवास्त्र सबळ असंख्य राक्षस मिरवती, आठवे कृतांतास्त्र कठिण प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम, प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरविती, ऐसे योजूनि शरार्णव मांडिते झाले प्रळय पर्व, शस्त्रासी मंत्र गौरव दैवता शक्ती आराधिल्या, ऐसे योजूनि गांडीवा गुणी प्रेरिते झाले अष्टही क्षणी, मग ते अस्त्र भ्रमता गगनी प्रलय काळ वोढवला, वातास्त्राची प्रलयगती महापर्वत स्वर्गपंथी, वायुचक्री भ्रमण करीती अर्की कार्पास जेऊता, कामास्त्र परम कठिण उर्वशीचे चांगुलपण, अन्यदारा करवीत गमन मच्छिंद्र जती ये कृती, त्याही परम सुंदर खाणी पाहता काम मूर्छनी, देवदानव मानव ध्यानी जपी तपी लागती, वासव शक्ती अतिप्रौढी
तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी, मित्रता पाहूनी घालणे उडी, उरली नाही मागुती. ती शक्ती होता प्रगट, शब्द करी कडकडाट, तेणे उचलू पाहे ब्रह्मांड पीठ, धरा कंप दाटला. शेष दचकला आपुले मनी, उंचावी तसे ग्रीवा मूर्धनी, कूर्मपृष्ठी सरसावूनी, भये कापे चळचळा. वराह उंचावोनी दंत, म्हणे धरा होती रसा व्यक्त, दिग्गज भयभीत चित्त, सैरा धावती दशदिशा. अस्त्रेनो हे प्रळय अचाट, की प्रळय रुद्राचा हळहळाट, विमानयानी पाहे सुभट, त्या पळता समजेना. तेज पाहता सत्य अद्भुत, गंधर्व झाले मूर्छागत, तार तारांगण होत, चंद्रलपवी मुखाते. सूर्यवरुणा करी दाटी, म्हणे राहे खगापोटी, वेगी प्रळय जेठी, जगा माझी मिरवला. शिव झाला भयातुर, रक्षा कपाटे गिरिकंदर, ऐसा प्रळय होता अपार, ठाई ठाई पडताती. त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी, प्रगटता विषाची प्रेरणी, अघटित तेथे जाहली करणी, आली विषाची मूर्छना. होता ब्रह्मास्त्र शापादिक, त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक, तो क्षणे जाळू पाहे सकळिक, ग्रासीन म्हणे ब्रह्मांड. त्याते साह्यार्थ दानवास्त्र झाले, भयानक बहुधा रक्षक धावले, तैशात काळास्त्र परम शिरले, प्राण हरू लोकांचा. ऐसे प्रळयाची होता मांडणी, मच्छिंद्र देखता नयनी, मगनव अस्त्र शक्ती मंत्र जपूनी, विभूती ते सोडी तसे. तेणे अस्त्र विचक्षणी, कैसे ऐका प्रताप खाणी, वात अस्त्राचे पुढे जाऊनी, पर्वतास्त्र विराजले. यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी, संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी, तेणे कामास्त्र बापुडे होऊनी, पाठी देऊनी पळतसे. वासव शक्ती अतिदारुण, तियेचे पुढे झाले मोहन, तेणे महंता गेली पळून, वासव शक्तीची सर्वस्वे. नागास्त्राचे पडिपाडी, खगेदास्त्र घाली उडी, सकळ नागांची जुपडी, दाढे खाली रगडीते. यावरी ब्रह्मास्त्र प्रळया नळ, यास्तव अस्त्र उरो नेदी केवळ, शांती वरुण वाचे सफळ, आशीर्वचन नाथाते. यावरी रुद्रास्त्र उरो नेदी केवळ, तया पुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बळ, येताची सर्व अंग झाले शीतळ, कोप शांताब्धीत बुडाला. दानवास्त्रा नाही मिती, त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती, सकळ त्याते पाहूनी जाती, अंतरिक्षस्थानी आपुल्या. यावरी काळास्त्र गहन, तेणे संजीवनी अस्त्र पुढे पाहून, मागोमागे पाश घेऊन, निर्लज्जपणे पळताती. ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती, करुणी पावली सकळ शांती. यावरी जे अस्त्र उरले नववेमिती, तयाची ख्याती परिसावी. ते वातास्त्र अर्क प्रचंड, प्रवेश करिता भैरवपिंड, तेणे विकळ झाले अष्टधेंड, चलनवलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रगट होता, दणाणा उठला ब्रह्मांडी समस्ता. तो प्रळयनाद अंबा ऐकता, परिचारिका धाडी तसे. त्या परिचारिका एक एकाकिनी, कोटी चामुंडा लावण्य खाणी, शंखिनी डंखिनी योगिनी, जळदेवता पातल्या. चंडारंडा मुंडा कुंडा, मंडा वंडा आणि वितंडा, ऐशा वर्णिल्या किती तोंडा, अष्टराष्ट्री धाविन्नल्या. परिपूर्वी पाच साती, समाचारा आल्या असती. त्यांनी पाहुनी प्रळयगती, सकळ समुदाय तो आणिला. त्याही चामुंडा तीव्र थोर,
शस्त्रास्त्री करीती मार, परीतो सुभट मच्छिंद्र, निवारित अस्त्राने, असो वातास्त्र आकर्षणी, अष्टभैरव गेले क्षीण होऊनी, प्राणविकळ देह धरणी, निचेष्टित पडियेले, यावरी एक क्षणी चामुंडा भार, तयांचा कैसा झाला विचार, भुलीक मोहनास्त्र कामशरी योजिले, तव ते अस्त्र प्राबल्यवंत, सर्वांच्या संचरले देही गुप्त, तेणे क्षणैक होऊन मूर्छित, पिशाचा समान भ्रमताती, कोणी वाद्ये घेऊन नाचती, कोणी उगीच टाळ्या पिटिती, कोणी खगी तंद्री लाविती, कोणी हसती गदगदा, कोणी म्हणती विमान आले, कोणी उग्याच डोलती डोले, कोणी धावती मही पाऊले, पळता उलथोनी पडताती, कोणी उगेची स्फुंदोनी रडती, कोणी गोंधळी गायन करीती, कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणोनी, कोणी लोळती धुळीत, कोणी मृत्तिका उधळीत, कोणी उदो उदो म्हणत, कोणी रडता पडताती, कोणी निचेष्टित पडता धरणी, मक्षिका गोंगाट करीती वदनी, कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करीताती नेपुरे, कोणी भेटती दाटती प्रेमे, कोणी काष्ठची उभवूनी सप्रेमे, नाना खेळ स्त्रिया उगमे, पुरुष नावी होताती, कोणी फेडुनी नेसते वसन, वृक्षाने सविती गुंडाळून, कोणी कवळूनी करी पाषाण, स्तनपान करीती त्या, कोणी काढूनी चोळी चिंधोटी, त्याची नेसती लंगोटी, अंगा चर्चूनी भस्मची मुठी, भोपळा नरोटी कवळूनिया, कोणी ऊर्ध्व करोनी हस्त, अलख म्हणोनी भिक्षा मागत, कोणी शृंगार काढूनी निश्चित, पाषाणा ते लेवविले, ऐसा होता चमत्कार, त्यात काय करी नाथ मच्छिंद्र, विद्या गौरवी प्रहर, तया माझी संचरवी, ते अस्त्रचपळ सबळवंत, वसने आसडूनी त्वरित, नेऊनिया गगनपंथे, अंबरा ते मिरविली, मग त्या सकळ नग्न होऊनी, नृत्य करीती सकळ अवनी, त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी, मायास्त्राते जल्पतसे, तेणे करूनी अपार पुरुष, सर्वभूषणी महादक्ष, निर्मूनिया नाथ प्रत्यक्ष, समोर संचार करवीतसे, ऐसी करूनी दृढ राहटी, स्मरणास्त्र जल्पले होटी, तेणे करूनी सर्व गोरटी, देहा प्रती पातल्या, देहस्मरणी होता स्थित, आपण आपणाकडे पहात, तो नग्न शरीरी केशमुक्त, परमलज्जित मग त्या झाल्या, भोवते पाहते दृष्टी करूनी, तो अपार पुरुष देखिले नयनी, तेणे फारच लज्जित होऊनी, पळती सैराट नग्नची, ते पळत पळत सहज नयनी, भैरव पाहिले अनवस्थान, कंठी उरलासे प्राण, रुधिर अवनी सांडतसे, आणिक पाहिले नेत्रश्वेती, मग पळुनी गेल्या जेथे भगवती, अंबिका पाहूनी नग्न समस्ती, आश्चर्य चित्ती करीतसे, म्हणे का वो ऐसे केले, कोणी तुम्हा ते नागविले, येरी म्हणती सुकृत संपले, म्हणूनी अवस्था हे झाली, माय वो माय जोगी आला, कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला, तेणे करूनी अवस्था आम्हाला, प्राण घेतला भैरवांचा, आता जननी काय उरले, तुम्ही स्वस्थान सोडा वहिले, नातरी दशा पूर्ण पावाल, आम्हा दिसते जननीये, भैरवांसारिखे वीर धुरंधर, तयांचा प्राण कंठावर, उरला असे बरवा विचार, आम्हा लागी दिसेना, तो जोगी नव्हे माया जननी, सुत प्रसवला दुसरा तरणी,
पूर्वभयाची आता मांडणी जगा माझी मिरवेना, की 11 प्रळय रुद्र एकच शरीरी मिरविले भद्र, देवदानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासितो, की माये प्रळय विजेच्या स्थानास आजीच आली धरुनी आस, आप तेज मही वायू आकाश ग्रासील ऐसे वाटतसे, तरी आता वेगी माये या स्थाना ते आचवावे, कोणे प्रकारे वाचवावे जीवित्व आपुले जननीये, ऐसे बोलूनी भयभीत कंपायमान बावऱ्या होत, कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणोनी, ऐसी दीक्षा माय भवानी पाहूनी आश्चर्य करी मनी, मग स्वचित्तात पाहे शोधूनी कोण कोणाचा कोणता, तव तो महाराज कविनारायण उपरीचर वसूच प्रियनंदन, मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिरवला, ऐसे आणूनी स्वचित्तात मग सकळा लागी वसने देत, पुढे घालूनी अबला समस्त बाहेर आली जगत्रय जननी, मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित बहु प्रेमाने हृदयी धरीत, तेणे पाहूनी जगन्माते ते चरणावरी लोटला, मग घेऊनी अंकी मच्छिंद्रनाथ म्हणे बा प्रताप केला बहुत, तरी भैरव प्राणरहित झाले सावध करी त्यांसी, ऐसे ऐकूनी अंबिकावाणी प्रसन्न झाली चित्त भवानी, मग अस्त्रविद्या वाताकर्षणी काढूनी घेतली ते समयी, जैसे दुग्धा माझी तोय काढूनी घेत हंस समयी, ते वाताकर्षण अस्त्र सदयी काढूनी घेत ते क्षणी, की पंचाक्षरी कौशले प्रति मही मांदुसे काढूनी घेती, तन्याये विद्याशक्ती काढूनी घेत तो नाथ, किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता परस्वाधीन, ते युक्ती प्रयुक्ती घेती करून प्राज्ञबळे आपुलाले, असो ऐसे दृष्टांत बोले येरीकडे भैरव सावध झाले, चलनवलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर, मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करूनी, तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्रा ते बैसली, मग ते अष्टभैरववीर येते झाले अंबिके समोर, म्हणती अंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पै केला, आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकळ परीक्षा कडसणी, मग नागपत्र अश्वत्थाहुनी कथा वदले अंबे ते, नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी माता म्हणे हा धन्य धूर्जटी, मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का, जैसे पया माझी तोय शोषून घेत हंसपय, तेवी आता युद्ध संदेह काढुनी दावी चक्षुते, यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसी दावू कोणत्या अर्थ, माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरवी की, मिरवेल परी जेथील तेथ पुन्हा ठेवी मूर्तिमंत, ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते, मग वायू अस्त्र फणिदैवत मंत्रजल्पे केले युक्त, पर्वती फेकिता भस्म होत उदयवातची जो झाला, वातमौळी कद्रुनंदन पर्वतमौळी शीघ्र वाहून, वातचक्री करी भ्रमण चंडरथा समान की, त्याते उलथावया शक्ती अंबा पाहे आपुल्या चित्ती, परिशेष मौळींची पर्वतमाती दृढ असे ढळेना, मग मनी म्हणे हा धन्यनाथ जेणे ऐक्य केला पर्वतवात, शत्रुसमरी ऐक्य चित्त मिरविला ही हे धन्य, पर्वतपूर्ण वातावरी
तो वात मिरवी घेऊनी शिरी, जैसा मत्स्य कोदरी येवोनिया दडाला, की व्याघ्र अजा नांदवटी, नांदविले एका पेटी, की उरग उरगारी सांगती गोष्टी, प्रेम भावे मिरवूनिया. तन्याये मच्छिंद्र केले, धन्य सद्विद्येचे धाम रचिले, मग कुरवाळूनी म्हणे वहिले, पर्वताते उतरिका. मग मच्छिंद्रे वात आकर्षून, ठायीच्या ठायी नग उतरून, ठेवूनी अंबेचे समाधान, सद्विद्येने पै केले. यावरनाथ आणि भगवती, गेले अंबिका स्थानाप्रती, तेथे राहूनी 3 रात्री, पुसूनिया चालिले. मग अंबा प्रसन्न होऊन, अस्त्रे दिधली त्याते 2, स्पर्शास अस्त्रभिन्न, प्रसादाते निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन, निघता झाला मातेसी नमून, 12 मल्हारांचा मार्ग धरून, जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन, श्रोतिया सांगे धुंडी नंदन, नरहरी मालू नामाभिधान, जगामाजी मिरवेतो. स्वस्ति श्री भक्तिकथासार, समस्त गोरक्षकाव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, चतुर्थोऽध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्थोऽध्यायः समाप्तः.